माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी मला शुभेच्छा दिल्या, वेगवेगळे कार्यक्रम केले, त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. अनेक लोकांचे व्हॉट्सअप मेसेज त्या दिवशी मला आलेले होते, परंतु माझ्या मोबाईलमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि त्याच्यामुळे ते मेसेज डिलीट झाल्यामुळे मी त्यांची उत्तरं देऊ शकलो नाही. याचं मला अतिशय वाईट वाटतं. त्या सर्वांनी हे समजून घ्यावं. आता मला काही नावं लक्षात राहणार नाही की किती लोकांनी त्या दिवशी व्हॉट्सॲपद्वारे विश केलेलं होतं. त्या सगळ्यांचा सुद्धा मी मनापासून आभारी आहे. ज्या ज्या लोकांनी वृत्तपत्रामध्ये जाहिराती दिल्या, शुभेच्छा दिल्या, त्या सगळ्यांचा सुद्धा मी आभारी आहे. ज्या लोकांनी वेगवेगळे कार्यक्रम केले त्यांचा सुद्धा आभारी आहे. मी कधीच माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहत नसतो, कारण लोकांना बुके वगैरे हा सगळा एका प्रकारे भेटण्याचा आनंद असतो, परंतु लोक मग बुके आणू नका म्हटलं तरी बुके घेऊन येतात. पण ह्या प्रेमाबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि या प्रेमामुळेच मी 4 वेळा आमदार होऊ शकलो, ही वस्तुस्थितीसुद्धा आहे. आणि हे प्रेम पूर्णपणे निरपेक्ष असतं. लोक कधीही काही अपेक्षा करत नाहीत की मी जे काही विकास कामं करतो ही विकास कामं त्यांना त्याचं खूप बरं वाटतं आणि त्याची मी प्रसिद्धीपासून मात्र मी नेहमी अलिप्त राहत असतो आणि त्याच्यामुळे यापुढे सुद्धा सगळी विकास कामं अशीच सुरू राहणार आहेत. माझे अनेक मित्र आहेत जे माझ्या प्रेमापोटी काही गुंतवणूक माझ्या मतदारसंघामध्ये पूर्वीसुद्धा त्यांनी केली आहे. असेच माझे एक मित्र पैकाणे आहेत, ज्यांनी एक मोठी इंडस्ट्री बांधा विभागामध्ये सुरू केली आणि जवळजवळ आता त्या ठिकाणी 4 कारखाने आहेत. या निमित्ताने त्यांनी आणि काही गुंतवणूक करण्याचं कबूल केलं आहे. त्यांचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, सुनील पैकाणे, आणि त्यांचे मॅनेजर आहेत, जनरल मॅनेजर रेडकर सर, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याकडे जी डाटा सेंटर असतात, या डाटा सेंटरना त्या ठिकाणी एक जसं आपल्याकडे मोठे मोठे कंटेनर असतात तसा त्या टाईपचा कंटेनर लागतो आणि हल्लीच्या दिवसामध्ये कंटेनरमध्ये डाटा सेंटर सुरू करण्याचा एक मोठं भाग हा भारतामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे अशा डाटा सेंटरना लागणारे कंटेनर तयार करण्याची फॅक्टरी ही पैकाणे ग्रुपने त्या ठिकाणी सुरू करण्याचं मान्य केलं आहे. त्याच्यासाठी त्यांना 6 एकर जागा लागणार आहे. तर उद्याच दुपारी 12 वाजता मी अपॉइंटमेंट ठरवली आहे. मी खरं तर उद्या मला मुंबईला जायला लागेल, परंतु स्वतः अतुल पैकाणे सुद्धा उद्या येतील. MIDCचे अधिकारी येतील आणि 6 एकर जागा जिथे सिलेक्ट करतील त्या ठिकाणी हा नवीन प्रकल्प होईल आणि साधारण खेळत्या भांडवलासकट साधारण 100 कोटीची गुंतवणूक त्याच्यामध्ये होईल. त्याच्यामध्ये 60 कोटीच्या आसपास ही फिक्स गुंतवणूक आणि 40 कोटीच्या आसपास खेळतं भांडवल म्हणून 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी होईल. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 60च्या आसपास लोक आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 100 ते 150 लोक हे त्या ठिकाणी नोकरीला लागतील. शेवटी एका अर्थाने माझ्या मित्रांनी दिलेली ही वाढदिवसाची भेट असं मी समजतो, कारण युवकांना रोजगार मिळणं ही फार मोठी गरज ही त्या भागातली आहे आणि ते ओळखून पैकाणी जे करतायत त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि उद्या मी सूचना देईन, त्या ठिकाणी सरपंचांना सुद्धा उपस्थित राहायच्या सूचना देईन, सभापती उपसभापतींना उपस्थित राहण्याची सूचना देईन आणि एक चांगली सुरुवात ही त्या दृष्टीने होईल. 45 कारखाने ऑलरेडी सुरू झालेले आहेत. दर गुरुवारी त्या ठिकाणी MIDCचे अधिकारी उपस्थित असतात आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना नवीन कारखाने त्या ठिकाणी घालायचे आहेत त्यांचा मार्गसुद्धा आता मोकळा झालेला आहे. परंतु पुढच्या व्हिजिटला ज्यावेळेला मी येईन त्यावेळेला मी सुद्धा त्या ठिकाणी भेट देईन आणि जास्तीत जास्त इंडस्ट्रीज कशा या मतदारसंघामध्ये येतील त्याच्यासाठी आम्ही योग्य ती काळजी घेऊ. आम्ही जिथे जातो, गोव्याचे लोक जेव्हा आम्ही तुवेला आहेत, रेडियस ऑफ 15-20 किलोमीटर्स, आम्ही जाऊन त्यांना इन्व्हाइट करून, जे ट्रेन पण नाहीत तर आम्ही त्यांना ट्रेन करून वी मेक शुअर दॅट दे आर देअर विथ अस. इथे पण जे लोक आहेत, ॲव्हरेज एम्प्लॉयमेंट एज जे आहे ते 10 ते 12 वर्ष आहे. 16 वर्षाच्या आमच्या सिन्स वी एस्टॅब्लिश्ड इन हाफुली. सो वी ऑलवेज गो विथ लोकल आणि आम्ही लोकल यूथनाच प्रमोट करतो. क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आहे, पैकाणे ग्रुप आहे आणि माझं नाव सुनील पैकाणे. क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
सर जनरली ITI तरी असायला पाहिजे येस. आणि इव्हन 12th पास आम्ही अनस्किल्ड आहे तर आम्ही त्यांना स्किलिंग करतो डिपेंडिंग ऑन आवर इंडस्ट्री रिक्वायरमेंट आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो.